वेलकम टू रश्मीज रसोई। मुलांच्या सुट्ट्या चालू झाल्यात आणि मुलांना असं आगळं वेगळं खायला खूप आवडतं, म्हणून खास मुलांसाठी आज मी तुम्हाला पालक पनीर पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। आज आपण मुलांच्या आवडीचं असं पालक पनीर बनवणार आहोत। त्यासाठी एक जोडी मी ही पालकची हे बघा देठं काढून घेतली आहे, स्वच्छ धुवून अशी ह्या टोपलीत ठेवली आहेत। नंतर 200 ग्राम अमूलचं पनीर वापरणार आहोत। तर चला मग सर्वात आधी ह्या पालकला ना आपण ब्लांच करून घेऊया। पालकला ब्लांच करायचं म्हणजे काय आहे का आपल्या पालकचा ना तो एक वेगळाच वास असतो, तो येऊ नये म्हणून पालकला आपण ब्लांच करून घेतो। पालक ब्लांच करण्यासाठी आपण ह्या मोठ्या कढईत पाणी उकळवत ठेवलं आहे आणि ह्या बोलमध्ये आपण अगदी बर्फाचं गार पाणी घेतलं आहे। सर्वात आधी ह्या पाण्याला बघा उकळी आली आहे, अर्धा चमचा एवढं मी मीठ घालते। मीठ ऍड केल्यानंतर ही जी पालकची जुडी आपण स्वच्छ धुवून घेतली आहे ती ऍड करूया। व्यवस्थित अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी हा पालक न मऊ पडेपर्यंत उकळून घ्यायचा आहे। खूप जास्त 5-6 मिनिटांसाठी नाही, अगदी 2 ते 3 मिनिटांसाठीच आपण हा पालक उकळून घेणार आहोत। अगदी 3 मिनिटं झाले आहेत, हा पालक आपण असा उकळून घेतला आहे। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे बघा हे गार पाणी घेतलं आहे, वरून त्याच्यात आपण बर्फ पण ऍड केला आहे। आता हा उकळत्या पाण्यात ना पालक काढायचा आहे आणि ह्या बोलमध्ये आपण ऍड करणार आहोत ज्याच्यामध्ये बर्फ ठेवला आहे। हे बघा बर्फाच्या पाण्यामध्ये आपण हा पालक ठेवला आहे। अगदी मिनिटभरासाठीच या गार पाण्यात मी हा पालक ठेवते आणि मग काढून घेते। आता गार बर्फाच्या पाण्यात ना हा पालक काढून घ्यायचा। असा ब्लांचिंग केल्यानं का पालक छान हिरवागार राहतो आणि ना ह्याची चव पण अगदी व्यवस्थित लागते। तुम्हाला माहिती आहे जर ब्लांच न करता पालक आपण वापरला ना तर त्याचा ना पालकचा एक उग्र वास येतो। आपला पराठा असो किंवा पालक पनीर किंवा तुम्ही पालकची कोणतीही डिश करणार असलात तरी पण। आता हा सर्व पालक आपण काढून घेतला आहे। आता आपण पालकची प्युरी बनवणार आहोत पालक पराठा बनवण्याकरता। त्यासाठी ब्लांच केलेला हा पालक, नंतर ही मूठभर कोथिंबीर घेतली आहे, 3 हिरव्या मिरच्या वापरणार आहोत थोडासा एक तिखटपणा येण्याकरता। आल्याचा एक छोटा तुकडा घेतला होता, ह्याचे बघा असे तुकडे करून घेतलेत। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आहेत। आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी थोडंसं पाणी ऍड करून आपण ह्याची प्युरी तयार करणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण पालक, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण सर्व वस्तू घेतल्या आहेत। आता ह्या आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। झाकण काढून बघूया। हे बघा सुंदर अशी पालकची प्युरी तयार झाली आहे। अशी प्युरी तयार करून ठेवलीत ना तर तुम्ही पालकच्या पुऱ्या, पालक पराठा किंवा पालक पनीर पण बनवू शकता। आता चला पालक पराठ्यासाठी लगेचच पीठ मळून घेणार आहोत। आता आपण पालक पनीर पराठ्यासाठी पीठ मळून घेणार आहोत। त्यासाठी 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धा वाटी मैदा वापरणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ यूज करणार आहोत। तुम्ही मैद्याच्या ऐवजी पूर्ण गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल। आता ह्या ताटामध्ये मी गव्हाचं पीठ काढून घेते, मैदा देखील काढून घेतोय, चवीप्रमाणे मीठ। दोन्ही पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहेत।
मिक्स करून झाली की आपण पालकची जी प्युरी बनवून ठेवलेली ना ती थोडी थोडी करून ॲड करून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. गरज लागली तरच पाण्याचा वापर करायचा, नाहीतर आपण ह्या प्युरेमध्येच हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे बघा, जेवढी आपली प्युरी होती त्याच्यात बरोबर हे पीठ मळून झालं आहे. एक्स्ट्राचं पाणी वगैरे घालायची गरज लागली नाही आणि थोडं न घट्टसरच पीठ मळायचं. अगदी चमचाभरच तेल घेते ह्याच्यावर आणि पिठाला छान तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. हे बघा, पिठाला छान तेलाने ग्रीस करून घेतलं आहे. आता 10 मिनिटाकरता हे पीठ मी रेस्ट करायला ठेवते. तोपर्यंत स्टफिंगची तयारी करूया. पराठ्यासाठी पनीरची स्टफिंग बनवण्यासाठी 200 ग्राम हा पनीर घेतला आहे. पनीर व्यवस्थित ग्रेट करून घ्यायचं आहे. पूर्ण 200 ग्राम पनीर आपण ग्रेट करून घेतलं आहे. अगदी पाव चमचाच काळी मिरी घालणार आहोत, चमचाभर चिली फ्लेक्स, 1 चमचा मिक्स हर्ब, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर मूठभर बारीक चिरून घेतली आहे ती ॲड करूया. व्यवस्थित हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. हे बघा, किती सुंदर अशी आपली ही पालक पनीर पराठ्याची स्टफिंग दिसते. चला मग लगेचच आता पराठे बनवायला सुरुवात करूया. पराठा बनवण्यासाठी आपण जे पीठ मळून घेतलेलं ना त्याचा एक हुंडा काढून घेऊया. व्यवस्थित त्याला गोल करते. तांदळाच्या पिठामध्ये मी डीप करून घेतला आहे आणि जशी आपण मोदक बनवताना किंवा पुरणपोळी बनवताना पारी बनवतो ना तशी बनवून घ्यायची आहे. साईडचे काट आहेत ना ते असे पातळ करायचे आणि मधला भाग आहे ना तो थोडा जाडसरच ठेवायचा. हे बघा, आता आपण ह्याच्यामध्ये ही फिलिंग भरून घेऊया. व्यवस्थित ह्याला रॅप करून घ्यायचं आहे. जवळपास 4 चमचे एवढी तरी मी फिलिंग घेतली आहे. फिलिंग जास्त असली ना का पराठा खायला अगदी सुंदर लागतो. हळूहळू ह्याला आपण असं दुमडून घेणार आहोत, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं पीठ आहे ते निघून जाईल. हे बघा, छान हा हुंडा करून घेतला आहे. आता आपण ह्याच्यावर थोडंसं हे तांदळाचं पीठ लावून घेऊया. मी नॉर्मली पुरणपोळी असो पराठे असो मी तांदळाचं पीठच वापरते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मैदा आणि गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल. आता छान पोळी लाटतो तसा हा पराठा अगदी अलगद हाताने लाटून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, पराठे कधी पण थोडेसे जाडसर ठेवायचे, एकदम पातळ लाटायचे नाहीत. हे बघा, सुंदर असा आपला हा पराठा लाटून झाला आहे. आता लगेचच हा भाजून घेणार आहोत. पराठा भाजण्याकरता गॅसवर आपण हा तवा ठेवला आहे. अगदी थोडंसं तुपाने त्या तव्याला ग्रीस करून घेऊया. नंतर हा पराठा मी तव्यात सोडते. पराठा तव्यामध्ये सोडला का वरना पण पुन्हा आपल्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण मीडियमवरच ठेवायची आहे. खूप हाय फ्लेमवर पराठा कधी शेकायचा नाही. अर्ध्या मिनिटासाठी आपण एक बाजू शेकून घेणार आहोत. अर्धा मिनिट झाला आहे. आता पराठा आपण पलटून घेऊया. हे बघा, साईडनी थोडं तूप सोडल्यामुळे ह्या मागच्या बाजूला पण तूप व्यवस्थित लागलं गेलंय. आता मीडियम फ्लेमवरच ह्या पराठ्याला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे.
जवळपास 1 ते 1.5 मिनिटं झाला आहे. एक बाजू व्यवस्थित आपण अशी ही दाबून दाबून पराठ्याची भाजून घेतोय. आता गॅसची फ्लेम मी हाय करते. पराठा भाजताना मगाशी सांगितल्याप्रमाणेच लो टू मीडियम फ्लेमवरच पराठा सुरुवातीला भाजून घ्यायचा आहे. आता हा पालक पनीर पराठा आपण पलटून घेणार आहोत. वरच्या बाजूनी पण थोडंसं तूप सोडते. तुम्ही बघू शकता किती सुंदर असा आपला हा पालक पनीर पराठा तयार होतोय. ही मागची बाजू पण व्यवस्थित अशी दाबून दाबूनच आपल्याला भाजून घ्यायची आहे. पुन्हा हा पराठा पलटून घेते. सुंदर असा तयार झालेला आपला हा पालक पनीर पराठा आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. दुसरा पराठा करताना पण पुन्हा आपण ह्या तव्याला तेल लावायचं आहे आणि पहिल्या ज्या पद्धतीने आपण पराठा तयार करून घेतलेला त्याच पद्धतीने सर्व पराठे मी असे व्यवस्थित तयार करून घेते. आता हा पराठा आपण पलटून घेऊया. पुन्हा मागची बाजू पण मीडियम फ्लेमवर व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे. एक एक करून सर्व पराठे आपले तयार झाले आहेत. आता तयार झालेले पराठे आपण सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. सुंदर असे तयार झालेले पालक पनीर पराठा आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत. तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या पालक पनीर पराठ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे पालक पनीर पराठा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे पालक पनीर पराठा कसे झाले ते. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या पालक पनीर पराठ्याचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.